Hi guys, welcome to the sixth episode of Treat Season 4 by Archie Radha just for you. As we are aware that the countries are opening for the people, the world is opening, but and government has played a very crucial part to keep us safe. Yes. Actually, they have each and every government, Each and every government doing each and every the government. best. गवर्नमेंट हमसे अलग थलग तो नहीं होता, हमने जो रिप्रेजेंटेटिव्स दिए वही होते हैं. वो अपनी तरफ से बहुत सारा काम कर रहे हैं और अब अपनी बारी बनती है. So it's our turn to self discipline and how we are going to play a role in this pandemic. So today we are going to discuss about personal responsibility in public places and during the festivities. Yes, actually in festive seasons, because लगातार अब festivals सारे all Now around the it's globe. it's season of a season of festivals. festivals, season of events, and we how to behave ourselves. That's the thing. अपनी ताई, मेरी दादी थी ना, दादी को हम ताई बोला करते थे. तो ताई used to say 12 बलुतेदारांना आणि 18 पगड जातीला काम मिळावं म्हणून आपल्याकडे सण फार चांगल्या पद्धतीने साजरे करतात. सगळ्यांच्या हाताला काम मिळतं, सगळ्यांच्या चुली पेटलेल्या राहतात. मीन्स ईच अँड एव्हरी वन कॅन हॅव देअर फूड थ्रूआउट द इयर बिकॉज ऑफ ऑल दिस फेस्टिव्ह सीझन्स. दॅट इज द social strategy, we can say financial strategy to celebrate each and every festival. बहुत जोर शोर से करना शुरू करे ताकि सभी लोगों के हाथों को काम मिले. कोई भूखा ना रहे. ये बहुत सभी को सोच समझ के एक समाज की व्यवस्था बनाई थी और वही कहीं ना कहीं. लेकिन अब सारा जो दौर है, हमें ये ख्याल रखना चाहिए कि कोई भूखा ना रहे. ये तो बात सही है, लेकिन भूखा रहने के लिए या ना रहने के लिए पहले हम जिंदा तो रहने चाहिए, है ना. आधी कसं असायचं म्हणजे खूप जोर शोर से सगळ्यांना बोलवून वगैरे खूप गॅदरिंग असायचं, सोशल गॅदरिंग. स्वतःहून जायची लोक की या तुम्ही आमच्या दर्शन. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता गणपतीचा फेस्टिवल आहे म्हणून ओके, दिवाळीला आपल्या कॉलनीत यायचे सगळेजण आणि न बोलवता प्रत्येकाच्या लक्ष्मी पूजेला जाऊन कॉलनीतला प्रत्येक जण जाऊन नमस्कार करायचा स्वतःच्या हाताने. तिथं कुणी अटेंड करत नसेल, कारण प्रत्येक फॅमिलीत माणसं कमी असतात, तिथं कुणी अटेंडंट नसेल तर स्वतःच्या हाताने प्रसाद घेणं म्हणजे अतिशय सुंदर परंपरा ही. बेसिकली इट वॉज टू कम टुगेदर and सेलिब्रेट द हॅपीनेस. दॅट वॉज द मोटिव्ह. ऍक्च्युली राधा कसं असतं माहितीये माणसाच्या आयुष्याचं, माणूस दुःख एकटा सहन करू शकतो. ही कॅन सफर अ सॉरो अलोन, बट जॉय ही वॉन्ट्स टू शेअर बिकॉज इट इज अ इनर इन्स्टिंक्ट अँड ही वॉन्ट्स टू गिव्ह, ही वॉन्ट टू शेअर. आता उलट झालंय ऍक्च्युली. That is a part. But पण हो, म्हणजे आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण सी नाव इट्स अ पॅन्डेमिक आणि असे बरेच पॅन्डेमिक येणार आहेत पुढे. पॉसिबिलिटीज आर देअर. वी कॅनॉट स्टॉप एनी व्हायरस. आता कोरोना आहे, पण नंतर दुसरे बरेच व्हायरसेस असतील अँड दे विल कीप इव्हॉल्विंग. Actually, आपण असं नाही म्हणू शकत की आता ठीक आहे सोशल डिस्टन्सिंग केलं की कर्ब होईल, असं नाहीये. we have to maintain that for म्हणजे हे झालं की संपलं, आता 2 महिन्यात जाणार आहे, 1 महिन्यात जाणार आहे. आणि जरी आपण एकत्र आलो तरी आपल्याला एक सेल्फ कॉन्शियसनेस पाहिजे की नाही, वी शुड बी केअरफुल. ऍब्सोल्युटली. जो नसतो, जे भान हरपून लोक वागतात, पुन्हा तेच पालथ्या घड्यावर पाणी. मराठीत एक सुंदर म्हण आहे, पालथ्या घड्यावर पाणी. काहीही फरक पडत नाही त्यांना. झालं, सगळं गेलं, आता काही नाहीये, आम्ही आता वॅक्सिनेटेड आहोत फुल्ली,
आणि वी आर टेकिंग ऑल द प्रिकॉशन्स, वी आर युझिंग आणि ते सॅनिटायझर, प्रिकॉशन्स घेत नसतात. but basically. you can be a symptomatic carrier and you can harm any other person. So because you have to be very cautious about that. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. हो, तुम्ही स्वतःची फक्त जबाबदारी घेतलीत की तुम्ही प्रिकॉशन्सली ऍक्च्युली खूप झालं, खूप लई भारी ऍक्च्युली म्हणजे जबरदस्त. फक्त स्वतः कॉन्शियस राहिलं ना, जगाला काही सांगण्यापेक्षा आपण वागत राहायचं. आम्हाला खूप म्हणजे खूप चिडवतात, तुम्ही खूपच सांभाळून राहता, तुम्ही आम्ही खूपच अजिबात निग्रट बाहेर आहात, पडत नाही. आम्ही खूपच घाबरट आहात. असो, आम्हाला काही फरक पडत नाही. ऍब्सोल्युटली आय लीस्ट बॉदर्ड अबाउट ऑल कमेंट्स. द वे यू थिंक की ठीक आहे, एखादा सेल्फ कॉन्शियस माणूस जरी म्हणला की ठीक आहे, आपण आपली स्वतःची काळजी घेऊन ऍटलिस्ट आपली फॅमिलीची पण काळजी घेऊया, बाकी जाऊ देत, तसं पण पर्स्पेक्टिव्ह नाही असायला पाहिजे. कारण सी वी especially Indians come from a background of Vasudhaiva Kutumbakam. Exactly, I'm proud of you, Radha. त्यामुळं Somehow I could carry forward the legacy to my daughter, Vasudhaiva Kutumbakam. ये सारी सृष्टि, whoever you meet, Yes. whoever you are with, it is part of your family. It is family. That person is part of your family, and you have to be careful that you are not in danger, like you are not putting the person in front of you in danger just because you are careless. Exactly. When you become careful, the person in front of you becomes careful about themselves. Exactly. And it should start from within us, from ourselves. Start from us. self. Yeah, Exactly. from Exactly. self. कोई भी काम की शुरुआत दूसरों से बताने से पहले खुद से शुरू करो. हर एक ने अगर खुद से शुरुआत करी, हर एक ने अगर लिटिल बिट कॉशियस, लिटिल बिट नहीं, अवेयरनेस, कॉन्शियसनेस, ये अलर्ट रहना चाहिए. इतना आसान नहीं सफर होगा आगे. And change always starts from self. एग्जैक्टली. आप बोलेंगे ये लोग बता रहे, घर में बैठ के बता ज्ञान रहे, पिला रहे, ज्ञान पिला रहे, लेकिन हम वो फॉलो भी कर रहे. दैट्स व्हाई वी डिजर्व टू शेयर दीज थिंग्स विद यू, एंड वी आर अप टिल नाउ. And we are always like, my friends always mock me. तू बाहर निकलने नहीं, बाहर नहीं निकलती, तो जा नहीं रहे कहीं, जा नहीं रही. अरे कैसे रह रहे हो लोग यार आप. ओके, वी आर हैप्पी, वी डोंट हैव मीन्स एक्चुअली हमें ये बात ऐसे कि कैसे समय गुजारूं. नो, एक्चुअली fantastically we are doing at home, being at home, not roaming around unnecessarily. और ये अपना खुद का जिम्मा है. हम दूसरों पे बहुत सारा दोष नहीं ढा सकते इस बारे में, क्योंकि हर एक जिंदगी जरूरी है. नॉट ओनली ह्यूमन बीइंग. I never talk just about human being. No, absolutely not. कभी भी मैं लाइफ की बात करूं तो वो ह्यूमन लाइफ की बात नहीं होगी. आइंदा से भी आप लोग समझ लीजिएगा, कभी भी मैं बात करती हूँ लाइफ की तो मैं ऑल लाइफ around and on the planet, I think about that life. Maybe Corona has his own life and he is trying to accommodate somewhere in and trying to survive. And we don't know and we actually ये होती रहेगी बातें, ये होती रहेगी. ऐसे ठेका नहीं ले रखा है हम सिर्फ इंसान ही जिएंगे, इंसान ही अच्छे रहेंगे, बाकी सारा जाए भाड़ में. ऐसी बात नहीं होती है. सभी ने जीना है, सभी ने खुशी खुशी जीना है, और ये धरती को हरा भरा रख के जीना है, तभी हम अच्छी तरह से जी सकेंगे. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल टू transmit or transfer our planet in garbage and we can live happily in towers. It is not going to happen. First of all, we have to be very cautious because all the climatic changes are saying, ओरडून सांगतात आपल्याला की माणसांनो सावध व्हा, वेळ धोक्याची आहे आणि या वेळेत आपण सावध राहून माणसासारखं हीच टर्म आता हॉरिबल झाली. माणूसच सगळ्यात वाईट वागतो, पण आता खऱ्या माणुसकीनं वागायची वेळ आली आहे. चांगल्या
कॉन्शियस पद्धतीनं वागायची वेळ आली आणि आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे सगळं आपल्यालाच निस्तरायला पाहिजे, कारण हे सगळं आपण हमने खुदी ने फैलाया हुआ रायता खुदी को समेटना है. तो गाइस प्लीज डू सब्सक्राइब अवर चैनल. थोड़ा ज्ञान होता है लेकिन क्या करे, टीचर की बेटी होना है ना. तो आणि आपणही हेल्प करायला येतोय एक्झॅक्टली. अथर्व येस, हा मी सांगायचं विसरले. आय फॉरगॉट टू टेल यू गाइज, हमसे जो बन सकता है. बेसिकली बीइंग अ थेरेपिस्ट, आई have started my phone counseling because of this social distancing and we can't travel, so I'm giving my contact number in description box and please आपको कोई भी, क्योंकि we are working on holistic therapy, holistic approach of curing all the diseases, social, mental, emotional, physical, all. हम काया वाचा मन ये तीनों पे उपचार करने की होलिस्टिक ट्रीटमेंट शुरू करी है अथर्व एक्यू हीलिंग से. तो फोन काउंसलिंग भी हमने शुरू किया है. तो जो इसका लाभ उठाना चाहते हैं वो जरूर उठाए. वी आर रेडी टू काउंसिल एंड वी आर रेडी टू फॉर कंसल्टेशन फॉर पेशेंट्स एंड यू कैन टेक एडवांटेज ऑफ दैट. सो गाइस, you can wind up or shall I wind up the episode? Okay. तो guys please do subscribe. आपकी कोई भी queries हो, health related हो, जितना मेरी अकल है, जितना मेरी गुरुजनों ने मुझे दे ही रहे, वो तो लोग दे ही दे रहे, धड़ल्ले से दे रहे हैं, जितना हम आप तक पहुंचा सकते हैं, क्योंकि ये हमारा मोटो है each one teach one, each one treat one, each one reach one. ये जो हमारे संस्थान का प्रयास है कि सभी लोगों तक ये आसान से आसान आप घर में बैठ के आपके ट्रीटमेंट आप खुद कर सकते हैं. और ये बहुत निहायत जरूरी बात है कि आप अपनी हेल्थ के लिए कॉन्शियस हो जाए, अपने हेल्थ का आप खुद ख्याल रखें, तो बहुत सारे लोगों का आप टेंशन कम कर सकते हैं. क्योंकि एक इंसान पेशेंट बनता है तो सारा घर उसके इर्द गिर्द पेशेंट बनने की कगार पे खड़ा हो जाता है. तो इसीलिए खुद का ख्याल खुद रखिए, अपनी फैमिली का भी ख्याल. ये सारे टिप्स हम जो देते हैं या काउंसलिंग भी दे रहे हैं, तो उसका जितना हो सके फायदा लोगों को बांटिए. बांटने से प्यार बढ़ जाता है ना. तो ये चैनल सब्सक्राइब करना भी ना भूलिएगा. प्लीज डू सब्सक्राइब अवर चैनल so that and press the bell icon so that you won't miss any notification of ours. So guys, नमस्कार, बहुत बहुत धन्यवाद. आज ज्यादा सही लिया आपने शायद हमें. तो विदा लेते हैं हम, अगले हफ्ते फिर मिलेंगे. टिल देन टेक केयर, बाय बाय. दिस इज यस लव यू ऑल. ये हमारा प्रयास है. बाय. आची राधा. just for you. Just for you.